समाज 10 पढत मूर्ख लक्षण. कित्येक चांगल्या गोष्टी आपल्याला माहीत असतात, कळत असतात, पण आपलं वागणं मात्र त्यासारखं नसतं. म्हणजेच कळतं पण वळत नाही. परमार्थाच्या क्षेत्रातही लोकासांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण आढळतात. परंतु त्यामुळे नरदेहाचे ध्येय जे आत्मज्ञान ते प्राप्त न होता परत परत जन्ममृत्यूच्या चक्रात माणूस सापडत राहतो. म्हणून पढतमूर्ख लक्षणांचा त्यागच करावा असं श्री समर्थ सांगत आहेत. श्रीराम मागा सांगितली लक्षणे मूर्खा अंगी चातुर्य बाणे आता ऐका शहाणे असोनी मूर्ख तया नाव पढत मूर्ख श्रोती न मनावे दुःख अवगुण त्यागिता सुख प्राप्त होये. बहुश्रुत आणि व्युत्पन्न प्रांजळ बोले ब्रह्मज्ञान दुराशा आणि अभिमान धरी तो एक पढत मूर्ख. मुक्त क्रिया प्रतिपादी सगुण भक्ती उच्छेदी स्वधर्म आणि साधन निंदी तो एक पढत मूर्ख. आपले न ज्ञातेपणे सकळास शब्द ठेवणे प्राणी मात्रांचे पाहे उणे तो एक पढत मूर्ख. शिष्यास अवज्ञा घडे का तो संकटी पडे जयाचे निशब्दे मन मोडे तो एक पढत मूर्ख. समूळ ग्रंथ पाहिल्या विण उगाच ठेवी जो दूषण गुण सांगता अवगुण पाहे तो एक पढत मूर्ख. वक्ता अधिकारे विण वक्तृत्वाचा करी सीण वचन जयाचे कठीण तो एक पढत मूर्ख. श्रोता बहुश्रुतपणे वक्तयास आणि उणे वाचाळपणाचे निगुणे तो एक पढत मूर्ख. दोष ठेवी पुढिलासी तेची स्वये आपणापासी ऐसे कळेना जयासी तो एक पढत मूर्ख. हस्त बांधिजे ऊर्णतंते लोभे मृत्य भ्रमराते ऐसा जो प्रपंची गुंते तो एक पढत मूर्ख. नाही भक्तीचे साधन नाही वैराग्य ना भजन क्रिये विण ब्रह्मज्ञान बोले तो एक पढत मूर्ख. प्रपंच विषयी सादर परमार्थी ज्याचा अनादर जाणपणे घे अधार तो एक पढत मूर्ख. रात्रंदिवस करी श्रवण नसंडी आपले अवगुण स्वहित आपले आपण नेणे तो एक पढत मूर्ख. शिष्य झाला अनाधिकारी आपली अवज्ञा करी पुन्हा त्याची आशा धरी तो एक पढत मूर्ख. होत असता श्रवण देहास आले उणेपण क्रोधे करी चिणचिण तो एक पढत मूर्ख. ज्ञान बोलो न करी स्वार्थ कृपणा ऐसा साची अर्थ अर्थासाठी लावी परमार्थ तो एक पढत मूर्ख. प्रपंच गेला हातीचा लेश नाही परमार्थाचा द्वेषी देवा ब्राह्मणाचा तो एक पढत मूर्ख. परम मूर्खा माझी मूर्ख जो संसारी मानी सुख या संसार दुःखा ऐसे दुःख आणिक नाही. तेची पुढे निरूपण जन्म दुःखाचे लक्षण गर्भवास हा दारुण पुढे निरोपिला. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे
पढत मूर्ख लक्षण निरूपण नाम समास 10वा. श्रीराम. दशक 2 समाप्त.